आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कुठल्या मुहूर्तावर आम्ही देवळात जायला बाहेर पडलो ना, आम्ही घरात नव्हतो आणि अक्षराचा फॉर्म भरायचा राहिला. होय ना, आपण मंदिरात गेलो आणि ती बिचारी कामात अडकली. खर तर सकाळी सकाळ पहिलं फॉर्म भरायला पाहिजे होता तिनं. होय हो, सुंदरांना अक्षराला उगीच एवढी धावपळ करायला लागली. आपण असतो ना तर याच अक्षराचा फॉर्म भरला गेला असता. एक मिनिट, तुम्ही दोघे जरा शांत होता का? ताई आणि जीजू गेलेत ना आता पोलीस स्टेशनला, आणि मी नेटवर चेक केलंय 2 तास वेळ वाढवून मिळाली आहे फॉर्म भरण्यासाठी. मी ताईलाही इन्फॉर्म केलंय, सो ती भरतच असेल फॉर्म. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बरं झालं बाई. ताई काय झालं, झाली का साईट ओपन? भरलास का तू फॉर्म? होय होय, फॉर्म भरलाय बघा. अहो देवी आईची कृपा झाली आणि वेळ वाढून मिळाली बघा. आणि अजून वेळ वाया जाऊ नये ना म्हणून हे बघा सोबत अभ्यासाची पुस्तकं बी घेऊन आलोय. भरला फॉर्म? अरे वा, छान आहे. खरंच आई अंबाबाईच पावली. हा होय होय, देवी आईच पावली. बरं समद्यांनी ऐका, आता ह्यांच्या जवळ ना कमी वेळ आहे अभ्यासासाठी, कारण ह्यांची परीक्षा आता ह्याच महिन्यात आहे. त्यामुळं आजपासून अक्षरासनी कोणी बी काय बी काम सांगणार नाही, कळलं काय? त्यासनी फक्त अभ्यास करू द्यायचा. आणि जमलंच ना तर आपण बी त्यांचा अभ्यास करू, म्हणजे कसं आहे त्यासनी तेवढीच मदत होऊन जाईल. काय अहो हसताय काय? मी खरंच म्हणतोय, आता काय बी झालं ना तरी आमची बायको अधिकारी होणारच. नक्की होणार. अरे अक्षरा हे नक्की करून दाखवेल बघ. ती हुशार आहे आणि जिद्दी बी. तिच्यासाठी काय बी अशक्य नाही. अहो हे पकडा जरा. आई आत्या नमस्कार करते. दांडग यश मिळू दे तुला. चांगले टोपली भर मार्क घेऊन ये. लई मोठी होणार बघ तू. बस बस अक्षरा, तुम्हासनी ह्या दोघींचे आशीर्वाद मिळालेत ना हो, आता तुम्ही अधिकारी नक्कीच होताय बघा. सगळ्यांनाच माझ्याकडून खूप अपेक्षा आहे. मी त्यांच्या अपेक्षांना खरी उतरेन ना. अभ्यासासाठी माझ्या हातात खूपच कमी वेळ आहे. सगळं नीट होईल ना माझ्याकडनं. ताई कसला विचार करतेस? काही नाही अगं, अचानक इतकं सगळं जुळून आलं ना, आश्चर्यच वाटतंय. अहो त्या बॅग द्या इकडे, ठेवून येते मी. आलेच. शरू बघते मी. ताई काय झालंय? तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय. काही प्रॉब्लेम आहे का? नाही अगं, काही प्रॉब्लेम नाही. तुला लहानपणापासून ओळखते मी. काय झालंय सांग. शरू अगं, फॉर्म भरलाय खरा, पण अभ्यासासाठी खूपच कमी दिवस राहिलेत ग. त्याचंच टेन्शन आलंय. एवढंच? अगं तू हुशार आहेस, एक पाठी आहेस, सगळं छान होईल. काही टेन्शन घेऊ नकोस. तुझं बरोबर आहे शरू, पण
ह्यांचा खूप विश्वास आहे ग माझ्यावर. मी ऑफिसर बनावं अशी खूप इच्छा आहे यांची. शरू अगं, मी परीक्षा दिली आणि पासच नाही झाले. मला यश नाही मिळालं तर मी ह्यांचा विश्वास नाही गमावू शकत ग. ए ए ए एक मिनिट, असं काहीही होणार नाहीये. ओके, तू असे नको ते विचार नको करूस ताई, कळलं का? शर्वरी, मला सांगा, ही परीक्षा एकदाच देता येते का हो? नाही, पुन्हा चान्स असतो. म्हणजे 32 वर्षापर्यंत आपण कधी देऊ शकतो. झालं तर मग. अहो, आता तुम्ही पहिल्यांदा परीक्षा देताय ना हो, मग यामध्ये यश मिळालं नाही तर आपण पुण्यांदा परीक्षा देऊ. कशाला एवढा विचार करताय? आणि हे बघा, तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर माझा विश्वास आहे आणि तो कायम असणार आहे बघा. आणि यश अपयश आहे ना, हे समजा देवी आईच्या हातात असते बघा. आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहायचे आणि आपले प्रयत्न प्रामाणिक असतील की नाही तर देवी आई आपल्याला नक्कीच यश देते, अशी आमची श्रद्धा आहे बघा. आणि तुम्ही बी तशी श्रद्धा ठेवा आणि लागा कामाला. हे बघा, कसलं बी टेन्शन घेऊ नका आणि जोमाना अभ्यास करा. आणि अक्षरा, निकाल काय बी लागला ना तरी म्या तुमच्या पाठीशी असाच उभा राहणार आहे काय. वाह, क्या बात है जीजू. काय समजावून सांगितलंय ताईला तुम्ही. बघा बघा, तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पूर्ण निघून गेलंय. हो, किती छान असतीये ती. नाईस. करा करा, हा तुम्ही पण आता आमची चेष्टा करा. काय तुम्ही पण. अहो अक्षरा, तुम्ही हसत काय बसलाय? नाही, हसणं आरोग्यासाठी चांगलं आहे, पण आता येळ न घालवता अभ्यास करा. समज लक्ष अभ्यासाकडे द्या काय. काय अक्षरानं फॉर्म भरला? वय, खरंच भरला? तुला काय खोटं सांगायला लागलोय का मी? खरंच म्हणजे खरंच भरला? ए बय, तुला काय केसामुळे ऐकायला येत नाही का? काय झाले तुला? कितीदा म्हणू तुला होय म्हणून? तुझी ट्यूबलाईट काय हल्ली दिन पेटायला लागली का? येळ गेली आपल्या हातात निघून. झाला, सत्यानाश झाला. नवस केला देवादारी आणि आपल्याच मानगुटीवर फिरली सुरी. ह्या अक्षरानं जर परीक्षा दिली आणि चुकून पास झाली तर पहिल्या राऊंडात आपल्याला जेलमध्ये टाकल. काय करू हिच? अगं, तू कशाला भीतीस पण? हा, आत्ताशी तिनं फक्त फॉर्म भरलाय, अजून लय काय काय बाकी आहे. नाही म्हणजे तिला आहे का नाही, आपण परीक्षेची तयारी करायला, अभ्यास करायला वेळच मिळू दिला नाही तर, म्हणजे गुंतवून ठेवलं तर. हा, ते तर आहेच. दुसरा काही मार्गच नाही आपल्याकडं. नमस्कार सावकार, आठवण आहे की नाही गरीबाची? हो हो साहेब, काय बोलताय तुम्ही? मी तुमच्याच कामात आहे, म्हणजे जोडणी झाली की लवकरात लवकर तुमचं काम करतो. कोण आहे? इन्स्पेक्टर शंतनू. काय आहे सावकार, तुम्हाला कोणी पैशाला टोलवलं तर व्याजावर व्याज चढवताय की. मग आम्ही पण लावू का व्याज? बरं, व्याज म्हणून काय लावू? तुरुंगात चक्की पिसायला लावू की बंदुकीच्या गोळीवर तुमचं नाव लिहू? व्याज लावू? नाही साहेब, नको. मी करतो तुमच्या पैसे सोय. मला फक्त थोडस येळ वाढवून द्या. लवकर. काय निर्णय घ्यायचा आहे तो लवकर. जास्त वेळ नाही आपल्याकडे, नाहीतर सरळ वॉरंट घेऊन घरात येईल. नको नको साहेब, तुमच्या पाया पडतो वाटल्यास, पण असं ना करू. साहेब, रक्कम काय थोडी थोडकी आहे? एवढी मोठी रक्कम जमा करायची म्हणजे थोडा येळ तर लागेलच का नाही? म्हणून म्हणतोय मला थोडा येळ वाढवून द्या. बाकी ठीक आहे, पुढे 2 दिवस वाढवून देतोय. त्यापुढे 1 सेकंड जरी गेलास तर मेलास. नाही नाही. हॅलो, काय म्हणला होत्यो? 2 दिवस दिलेत त्यानं. 2 दिवसात त्याला सगळे पैसे पाहिजेत.
नाहीतर आपलं काय खरं नाही उर्वशी. कुठं आणायचे एवढे पैसे 2 दिवसात? एक काम करता येईल. प्रताप भाऊजी जेलमध्ये आहेत, त्यांची जागा रिकामीच असणार. म्हणजे सुंदर आडगा बैल आहे, पाठीवर चाबूक मारल्याशिवाय तो पुढे जातच नाही. आता प्रताप भाऊजींऐवजी आपण चाबूक मारायचं. म्हणजे 16 एकर माझं शिवार आणि दाणं खाऊन पोपट पसार. हो, तो मस्ती कसं समजून सांगायला लागते, इसकटून सांगायला लागते. अहो, सुंदरला आधीचं काही बी आठवत नाही, मग त्याला धंद्यातलं काय आठवत असणार, काय सुधरत असणार. तर आपण असं करायचं की आपणच त्याला मार्ग दाखवायचा. आणि एकदा का वसुंधरा आणि सुंदरचा विश्वास बसला, मग आपल्याला हवं तेवढं पैसा लुबाडता येते. ही भारी आयडिया आहे, असंच केलं पाहिजे. आता जातो आणि ताईला मस्काच मारतो. जावा जावा. सुंदर, आता ही समधी कामं तू बघणार आहेस, म्हणजे तुला आधी काम समजून घ्यायला हवं. आई, तुम्ही काय बी काळजी करू नका, मी बघतो समजून. नाही, काळजीनं तू करशीलच, पण आधी समज नीट समजून घे. हे बघ, आपण ज्यांना ज्यांना कर्जाऊ रक्कम दिली आहे ना, त्या सगळ्यांची नावं या फाईलमध्ये आहेत. हा, आता कसं असतं बघ सुंदर, काही मंडळी आहेत ना, ती आपलं व्याज अगदी वेळेवर देतात, आणि अशा लोकांसाठी अक्षरानं काही खास योजना बी आणलेल्या आहेत. आपण त्यांना व्याजामध्ये सूट देत असतो. ही बघ, त्याची समधी माहिती ना या फाईलमध्ये आहे. हा, आणि सुंदर, अशी बी काही लोक आहेत जी गरीब असतात, त्यांना काही अडचण असते म्हणून आपल्याकडून कर्जावर रक्कम घेतात, पण व्याज फेडणं बी त्यांना शक्य होत नाही. पण अशा लोकांना आपण नाडत नाही. अगदी गरज पडली ना तर त्यांची वाजच काय, मुद्दलाची रक्कम बी आपण कधी कधी विसरतो. हे बी ध्यानात ठेवायचं, उगाच गरीबाला त्रास द्यायचा नाही. बर, आजच्या पुरतं एवढं पुरे. हा, तू हे समज वाचून घे. सुंदर, अरे एकदम सगळंच ध्यानात नाही येणार, हळूहळू येईल लक्षात, थोडा वेळ लागल. आणि तसं बी तू अक्षराला घे मदतीला. हा, ती समजा सांगेल समजाव. नाही, नको, त्याची काय बी गरज नाही, मी बघतो समज. हा, तुम्ही काळजी करू नका, काय बी गडबड होणार नाही. काय रे सुंदर, काय भांडण झालं का तिच्या संग? अक्षराला का नको म्हणतोयस? अहो नाही, त्याचं काय आहे, त्यांची परीक्षा आता जवळ आली ना, त्याला कमी दिवस उरलेत, मग त्यांना अभ्यासाचं टेन्शन आहे. आपण उगाच त्यांच्या डोक्यात हे टाकलं ना, मग त्यांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. बघा, आपण हेच काय त्यासनी कुठलं बी काम सांगायला नको आता. तू म्हणतोयस ते समजा खरं आहे र, पटतंय मला. अरे पण तिला या कामाचा लय अनुभव आहे. ती नसल तर तुला मदत करायला कोणीतरी पाहिजे बघ. ताई, येऊ का आत? ये. ताई, एक विचारायचं होतं म्हणून आलो होतो इकडे तुझ्या खोलीत. मार्केट यार्डात छोटी मोठी कुठली बी जबाबदारी कामाची हाय का ग शिल्लक? नाही म्हणजे असं घरात किती दिवस बसून राहायचं ना, फुकटचं घास किती दिवस मोडायचं. स्वतःसाठी किंवा हा आपल्या या कामासाठी काहीतरी हातपाय मारायला पाहिजेत ना. मामा, माझ्या संग काम करशील काय? करण की बातचे, पण परत विश्वासघात करणार नाही याची काय हमी? ताई अगं, आपल्या आईची शपथ घेतो, सुंदरला विचारल्याशिवाय इथलं कसपट बी हलू देणार नाही मी. बदललोय ग मी. तुझ्या नजरात तू बदलला असशील, माझा अजून विश्वास नाही. पर ठीक आहे, तू कर कामाला सुरुवात,
पर एक पैशाचा जरी काळा बाजार केलास ना तर माझ्या इतकं वाईट दुसरं कोणी नसेल, ध्यानात असू दे. सुंदर संग जा मार्केटला. हे घ्या तुमच्यासाठी गरमागरम कॉफी. अहो हे काय चाललंय तुमचं? कशाला कॉफी वगैरे? अहो त्याचं काय आहे, आमच्या अक्षरा मॅडम आहेत की नाही, त्यासनी अभ्यास करून झोप येत होती, त्यासनी फ्रेश वाटावं म्हणून आणले ही कॉफी. घ्या. अहो घ्या की. हा सावकाश गरम आहे. मी असा अभ्यास करत बसते, लाईट चालू असतो, तुमची झोपमोड होते ना, मग असं काहीतरी करत बसता. सॉरी. अहो अक्षरा, सॉरी म्हणून मला परक करताय होय? अहो तुम्ही माझ्यासाठी कित्येक रात्री जागले आहात, माझ्यासाठी काय काय केलंय ना हे समज मला ठाव आहे बघा. त्यामुळे तुम्ही असला काय विचार करू नका. हे समजे विचार आहेत ना डोसक्यातनं काढून टाका. आणि अहो तुमच्या पुढ्यात गरमागरम कॉफी आहे की नाही, मग त्याचा आनंद घ्या की. काय ते काय म्हणतात ते, हा कॉफी डेट. कॉफी डे. हा मस्त. देवी आई, हे खरं सुख आहे. या सुखाचं दान सुंदरच्या रूपाने मला जन्मोजन्मी मिळू दे. काय हो, काय झालं? कॉफी चांगली झाली नाही होय? बघू बघू आणा इथं. अयो हा लयच हार्ड झाली की. हा एक काम करतो, मॅनात दुसरी बनवतो, एकदम भारी बनवून आणतोय बघा. हा नाही नको, थांबा. चाला लगेच. काही नको, द्या इकडे ती कॉफी. आव इकडे द्या. कॉफी मस्त झाली आणि आता ही कॉफी पण म्हणजे झोप उडेल, माझा अभ्यास होईल, तुम्ही शांत झोप. करा. राखीव वन नसलेल्या कोणत्याही वनाची व्यवस्था पाहणे, शेतीच्या प्रयोजनार्थ कोणत्याही कालव्याचा किंवा जलप्रवाहाचा वापर करणे.
अहो फान पलटून झालंय. हम वाचा की. वा, डोंगराला लावल्या शिड्या नि दोरीवर मारती उड्या. काम आणि अभ्यास दोन्हीकडं कसरत चांगली जमती की ग तुला. संसदेचे व आसाम राज्याच्या विधानसभा मंडळांचे अधिनियम आसाम राज्यातील स्वायत्त जिल्हे व स्वायत्त प्रदेश यांना लागू करणे. काय लागू करणे? काय? संसदेचे आसाम राज्याच्या विधानसभा मंडळांचे अधिनियम आसाम